सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इंद्राणी अद्वैत आणि नेत्राला विचारत असते की काय झालं, तुम्ही दोघेजण खाली का आला आहात. आणि त्यावेळी अद्वैत इंद्राणीला सांगतो की आत्या नेत्रा त्या विरोचकाकडे गेली होती. आणि ते ऐकून इंद्राणीला धक्का बसतो. ती विचारते की नेत्रा तू एकटी तिकडे का गेली होती. त्यावर नेत्रा म्हणते मग मी काय करायला हवं होतं आत्या, मी त्या विरोचकाला सांगितलं की आम्ही तुला अजिबात घाबरत नाही. आणि त्यावेळी अद्वैत म्हणतो की आत्या तुम्ही प्लीज नेत्राला सांगा की यापुढे असा मूर्खपणा करायचा नाही, त्या विरोचकाच्या रूममध्ये एकटीने जायचं नाही. तर नेत्रा रडतच विचारत असते की मग साहेब मी काय करायला हवं होतं, त्या विरोचकाने तुमच्यावर हल्ला केला. आणि त्यावेळी इंद्राणी तिला समजावते की नेत्रा पण आपल्याला असं वागून अजिबात चालणार नाही, कारण ती अस्तिका अजूनही घरातच आहे. त्यावर नेत्रा म्हणते हो आत्या, विरोचकाने मला सांगितलं की ती इथून निघून गेली आहे, मात्र माझी पूर्ण खात्री आहे की ती आपल्याच घरात कुठेतरी लपून बसली आहे. तर दुसरीकडे अस्तिका पुन्हा मनुष्य रूपात येते. त्यामुळे रूपाली खूप चिडते. ती अस्तिकाला विचारते की तुला मनुष्य रूपात यायला कोणी सांगितलं होतं. त्यावर अस्तिका म्हणते की विरोचका मी तुमच्यासाठी मनुष्य रूपात आले, त्या नेत्राने तुमच्यावर हल्ला केला होता. त्यावर रूपाली म्हणते की मी त्या नेत्राला घाबरत नाही आणि ती मला काही करू शकत नाही. आजसुद्धा तिला संधी होती मला मारून टाकायची, पण तिने काही केलं का नाही ना, कारण तिलासुद्धा चांगलंच माहिती आहे की ती या विरोचकाला मारू शकत नाही. आणि त्यावेळी अस्तिका म्हणते की विरोचका तुम्ही फक्त मला आदेश द्या, मी त्या सुशेनला सोडून घरातील सगळ्यांना मारून टाकते, जसं त्या म्हातारीला मारलं तसं. तर दुसरीकडे केतकी नेत्राला विचारत असते की नेत्रा आपल्या घरात हे जे काही सुरू आहे ते कधी संपणार. त्यावर नेत्रा म्हणते की काकू हे लवकरच संपेल, देवी आईच्या कृपेने या सगळ्याचा लवकरच शेवट होईल. तितक्यात फाल्गुनी आणि तेजससुद्धा त्या ठिकाणी येतात. तेजस फाल्गुनीसोबत शॉपिंगला गेलेला असतो आणि त्यामुळे फाल्गुनी खूपच खुश असते. आणि मग त्यानंतर नेत्रा त्या सगळ्यांना सांगते की आपण विरोचकाला अजिबात घाबरायचं नाही, मात्र तिच्या अंगावर धावूनही जायचं नाही, कारण काही झालं तरी ती एक राक्षस आहे, आपला सामना एका राक्षसाशी आहे. आणि त्यावर तेजसही हो म्हणतो. मात्र तो नेत्राला सांगत असतो की ती असं काहीतरी बोलते, असं काहीतरी करते ना ज्यामुळे माझा राग कंट्रोल होत नाही. आणि त्यावेळी नेत्रा म्हणते की भाऊजी मला कळतंय सगळं, पण काही झालं तरी आपण संयम ठेवायलाच हवा. आणि त्याच वेळी रूपाली त्या ठिकाणी येते. ती मुद्दाम या सगळ्यांना डिवचण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की तुम्ही मला घाबरत नाही ना, मग कुत्र्यांसारखं असं झुंडीत का राहताय. त्यावेळी नेत्रा म्हणते की मगाशी तुला तुझं उत्तर मिळालं ना, विसरलीस का ते. आणि त्यावेळी रूपाली हसतच म्हणते की अगं मी तुला अजिबात घाबरत नाही, पण कसं आहे ना, प्रत्येक डाव मीच जिंकत होते, म्हणून म्हटलं की एखादा डाव तुम्हालाही जिंकून द्यावा, तेवढंच तुम्हाला समाधान. आणि मग ती केतकीला विचारते की काय गं बेवडे, अशी का रागात बघतेस माझ्याकडे. त्यावर केतकी म्हणते की माझ्यासोबत नीट बोलायचं, मी तुझं काही ऐकून घेणार नाही. आणि ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र रूपाली तिचा पाय मध्ये घालते, त्यामुळे केतकीचा तोल जातो. ती खाली पडता पडता वाजते. मात्र त्यामुळे ती रूपालीवर खूप चिडते. मग त्यानंतर फाल्गुनीसुद्धा तिथे येते. ती देखील रूपालीला सांगते की आम्ही तुला अजिबात घाबरत नाही. आणि त्यामुळे मग रूपाली तिचं तोंड पकडते. ती फाल्गुनीला इजा करण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे तेजसमध्ये पडतो. तो खूपच चिडतो. तो रूपालीला सांगत असतो की फाल्गुनीला सोड, मात्र रूपाली काही ऐकत नाही. त्यामुळे तो तिच्या अंगावर धावून जातो, पण रूपाली त्यालाही धक्का देऊन खाली पाडते. तेजस खूप चिडलेला असतो, पण नेत्रा, फाल्गुनी, केतकी त्याला समजावत शांत करतात आणि त्याला असं सांगतात की ती इथे नाहीच आहे, असा विचार करा, तिच्याकडे लक्ष देऊ नका. आणि मग त्यानंतर ते सगळेजण जणू रूपाली त्या ठिकाणी नाहीच आहे असं वागतात. त्यामुळे रूपाली अजून चिडते. ती रागातच त्या सगळ्यांकडे बघत असते. आणि नेमकं हे नेत्राच्या लक्षात येतं. त्यानंतर ती शेखर, इंद्राणी आणि अद्वैतला सांगत असते की विरोचकाच्या डोळ्यात काहीतरी होतं. ती खूप चिडलेली होती, ती नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार. त्यावेळी शेखर वैतागून म्हणतो की आपण फक्त अंधारात चाच पडत आहोत.
तिला जे काही करायचं आहे ते ती करते आणि मग नंतरच आपल्याला कळतं यातून बाहेर पडायला काहीच मार्ग नाही आहे का. त्यावर इंद्राणी म्हणते एक मार्ग आहे, आपल्याला लवकरात लवकर ती 4थी आणि 5वी पेटी शोधायला हवी आणि त्यासाठी त्या अस्तिकाचा अस्त्र म्हणून वापर करायला हवा. त्यावेळी नेत्रा म्हणते की ती अस्तिका घरातच कुठेतरी लपून बसली आहे, पण तिला बाहेर कसं काढायचं तेच कळत नाही. आणि त्यावेळी अद्वैत म्हणतो की माझ्याकडे एक मार्ग आहे. दुसरीकडे रुपाली अस्तिकाला सांगते की आता एकाचा जीव घ्यायलाच लागेल आणि मग ती अस्तिकाला सांगते की आज रात्रीच तेजसचा जीव घ्यायचा, म्हणजे घरच्यांच्या मनात माझ्याबद्दल जी भीती आहे ती अजून वाढेल, त्यांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दलची भीती दिसायला हवी. तर दुसरीकडे केतकी आणि फाल्गुनी तेजसबद्दलच बोलत असतात. फाल्गुनी म्हणत असते की मला तेजसच्या रागाची खूप भीती वाटते, तो रागाच्या भरात काय करेल सांगता येत नाही. त्याचवेळी नेत्रा त्या ठिकाणी येते. केतकी तिला हे सगळं काही सांगते. नेत्रालासुद्धा तेजसची काळजी वाटतच असते, पण ती या दोघींना सांगते की काळजी करू नका, मी बोलते तेजस भाऊजींसोबत. त्यानंतर रात्री तेजस घरात येतो तर अस्तिका मनुष्य रूपात त्या ठिकाणीच असते आणि मग ती मुद्दाम तेजस समोरून घरातून बाहेर पडते. तिला बघून तेजस चिडतो आणि तो सुद्धा घरातून बाहेर जातो. पण नेमकी नेत्रा त्या ठिकाणी येते. तिने तेजसला बाहेर पडताना बघितलेलं असतं आणि सुदैवाने तीसुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते. त्यानंतर अस्तिकाच्या पाठोपाठ तेजस बाहेर येतो तर अस्तिका बेसमेंटमध्ये चाललेली असते. तेजसही विचार न करता तिच्या पाठोपाठ जातो. मात्र तो दरवाजा उघडून आतमध्ये पाऊल टाकणार इतक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते. अस्तिका तेजसच्या पायाला दंश करणार असते, पण नेत्रा त्याला पाठीमागे ओढते. त्यामुळे मग तेजस वाचतो. नेत्रा त्याला विचारत असते की भाऊजी तुम्ही ते काय करताय. त्यावर तेजस सांगतो की नेत्रा आतमध्ये अस्तिका आहे आणि ते ऐकून नेत्रा त्याला पाठीमागे ओढते. ती म्हणते की तुम्ही इथेच थांबा, मी बघते. आणि मग त्यानंतर ती स्वतःच बेसमेंटमध्ये जाते. तर दुसरीकडे रुपाली लाईट चालू बंद करत तिच्या रूममध्ये बसलेली असते. आज तेजसचा जीव जाणार म्हणून ती खूपच खुश असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.